नमस्कार, मी नेहा स्मॉल बाईट्स बाय नेहामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपल्या या चॅनलमध्ये मी तुम्हाला लहान मुलांसाठी पौष्टिक असं रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग पाहूयात आजची आपली रेसिपी, जी लहान मुलांना आवडेल अशी रताळ्याची पुरणपोळी. चला तर मग पाहूया रताळ्याच्या पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य. इथे मी एक रताळा घेतलेला आहे, जे की छान धुवून घेतलेला आहे. थोडासा खवा घेतलेला आहे. खवा तुम्ही स्किप देखील करू शकता. 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. त्यासोबतच गूळ घेतला आहे, जो की मी किसून घेतलेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला रताळं कुकरमध्ये लावून शिजवून घ्यायचं आहे. रताळं शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात. थोडंसं मीठ टाकून आणि थोडं पाणी टाकून मी हे कणिक मळून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण नॉर्मल पुरणपोळीसाठी कणिक मळतो, थोडंसं घट्टसर, तसंच आपल्याला इथं कणिक मळून घ्यायचं आहे. आपलं कणिक मळून झालेलं आहे. आपण याला थोड्या वेळ झाकून साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण रताळी किसून घेऊयात. रताळी तुम्ही किसून न घेता मॅश देखील करू शकता. किसलेला रताळा आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि गॅस ऑन करूयात. यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तूप. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे थोडासा गूळ. गूळ हा थोडा कमी घालावा, कारण की रताळे ऑलरेडी गोड असतात. आणि याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रताळे हे बरेचसे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर्स असतात. त्यामुळे मुलांची पचनक्रिया सुधारते व त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे रताळे हे खायला पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडासा खवा ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि खवा घातल्यामुळे आपल्या बॅटरला पाणी सुटेल, म्हणूनच आपल्याला हे छान मिक्स करून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे, ज्यामुळे छान सुगंध येईल आणि चव देखील छान होईल. परत एकदा आपल्याला छान पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ आणखी शिजू द्यायचं आहे. पुरणपोळीसाठी लागणारा हे बॅटर आपल्याला छान घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. जर हे बॅटर पातळ झालं तर आपली पुरणपोळी फुटणार आहे. त्यामुळेच आपण छान पद्धतीने याला घट्ट करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर हे तयार झालं आहे. चला आपण वळूयात पुढच्या रेसिपीकडे. आता आपण गॅस ऑन करून घेऊन त्यावर तवा ठेवून घेऊया. इथे मी एक छोटा कणकेचा गोळा घेऊन त्याची छोटी चपाती लाटून घेणार आहे. आता आपल्याला छोटासा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी एवढा गोळा घेतलेला आहे, जो आपल्याला चपातीच्या मधोमध ठेवायचा आहे आणि चपाती सर्व बाजूने बंद करून घ्यायची आहे. आता या गोळ्याला आपण दोन्ही हातांनी छान गोलाकार बनवून घेऊया आणि पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया. सर्व बाजूने हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि लाटून झाल्यावर आपल्याला ती तव्यावर टाकायची आहे. पुरणपोळीच्या दोन्ही बाजूंवर आपण छान मस्तपैकी तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, त्यामुळे आपण मुलांना रोज 1 चम्मच तूप खायला दिले पाहिजे. आपल्या पुरणपोळीला देखील आपण छान मस्तपैकी तूप लावून घ्यायचं आहे. आपली पुरणपोळी ही भाजून झालेली आहे. त्यामुळे आपण आता याला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पुरणपोळ्या देखील बनवून घ्यायच्या आहेत. आपण बघू शकता आपल्या पुरणपोळ्या किती छान तयार झाल्या आहेत. एका मोठ्या रताळ्याच्या आपण मध्यम आकाराच्या 4 पुरणपोळ्या बनवू शकतो. या पुरणपोळी आपल्याला दही किंवा तुपाबरोबर सर्व करायच्या आहे.
आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.